नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. कल्पना पूर्णाजींना दूध देण्यासाठी जाते आणि किचनमध्ये कोणी नाही हे पाहून अर्जुन आणि सायली गुपचूप आईस्क्रीम खाण्यासाठी येतात. खरं तर त्यांना मागच्या आठवणीचं रिक्रिएशन करायचं असतं. सायलीला अस्पष्ट असे भासही होऊ लागतात. अर्जुन जेव्हा फ्रीज खोलत असतो त्यावेळेस सायली म्हणते, अर्जुन जरा लवकर कर ना, कोणी येईल, अरे बघेल. आणि अर्जुनला खूप आनंद होतो, कारण तन्वी लहानपणी अशीच म्हणायची. आता दोघेही किचनच्या कोपऱ्यामध्ये बसून आईस्क्रीम खाऊ लागतात आणि त्यावेळेस सायलीला समोर ते लहानपणी दोघे बसलेले दिसतात. आता सायली खूप आवडीने आईस्क्रीम खाऊ लागते आणि त्यावेळेस तिला पुन्हा भास होऊ लागतात. सायली म्हणते, अर्जुन जरा हळूहळू खाणा, नाहीतर सगळं आईस्क्रीम तूच संपवून टाकशील, मला काहीच राहणार नाही. तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो. तो म्हणतो की सेम असंच लहानपणी तन्वी म्हणायची, तुला आठवतंय ना हे सगळं? पण सायली विचारत असते. आता इकडे महिपतकडे दीक्षित येतो आणि त्याला म्हणतो की अण्णा, फायनली आता तुमचा आश्रम उभा राहतो आहे, मग व्यापही खूप वाढणार, मग हे सगळं सांभाळण्यासाठी तुम्ही काहीतरी सोय केली असेलच ना? तेव्हा महिपत म्हणतो, ती मुलगी अधीरा ती आहे ना, ती बघेल काहीतरी. खरं तर सचिनला महिपतच्या या व्यवसायामध्ये घुसायचं असतं, त्यासाठी हे सगळी नाटकं त्याची चालू असतात. तो म्हणतो की अण्णा, आता एवढं मोठं अन्नछत्रही तुम्हाला खोलायचं आहे, रोजचे 1000 माणसं तरी त्या ठिकाणी येतील, म्हणजे ते तुम्हाला दर्शनासाठी येतील, तुम्हाला त्यांना उपदेश करावा लागेल, हा सगळा खूप मोठा व्याप होणार आहे. महिपत म्हणतो, पण तुला तर हे सगळं खोटं वाटत होतं ना? सचिन म्हणतो, अहो पण इतके सगळे लोक खोटं नाही ना बोलू शकत, म्हणजे अगोदर मला तसं वाटायचं, पण आता तसं वाटत नाही आहे, मलासुद्धा थोडं थोडं पटायला लागले. महिपत म्हणतो, ठीक आहे, चांगलं आहे. तेव्हा सचिन म्हणतो की मला काय म्हणायचं आहे, हा सगळा व्याप पाहण्यासाठी कोणीतरी विश्वासाचं असायला हवं ना, म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी हे सगळं सांभाळू का? तेव्हा महिपत अगदी खुशीने त्याला हो असं म्हणतो. पण तो त्याला स्पष्ट सांगतो की आश्रमातून कोणीही उपाशी पोटी जाता कामा नये आणि आश्रमातून मला कुठलंही उत्पन्न घ्यायचं नाही आहे, फक्त आणि फक्त सेवा करायची आहे. तेव्हा सचिन म्हणतो की हो अण्णा, तुम्ही नेहमी म्हणायचंच ना ते काय 113%, तसंच अगदी 113% तुम्ही जसं म्हणता ना तसंच मी तुमच्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करेल. आता सचिन मनातच विचार करतो की आता यांच्या आश्रमात तर मी शिरलोच आहे, पण अण्णांची कॅशसुद्धा माझी सगळी हाती लागायला हवी. आता इकडे कल्पना पूर्णाजींना दूध देऊन किचनमध्ये येते आणि त्याच वेळेस अर्जुन आणि सायली तिथे बसून आईस्क्रीम खात असतात. त्यांना पाहून कल्पनाला खूपच धक्का बसतो. अरे तुम्ही इथं काय करताय आणि असं चोरून लपून आईस्क्रीम का खाताय? अर्जुन आणि सायली दोघेही गडबडतात. कल्पना पुन्हा विचारते, पण अरे तुम्हाला आईस्क्रीमच खायचं होतं, तर ही कुठली वेळ आहे खायची आणि लपून छपून का खाताय? कल्पनाला मात्र काहीच कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, डोहायला लागलीत माझ्या बायकोला, खोटं वाटत असेल तर तिला विचार ना. तेव्हा सायली गोंधळून गेलेली असते. कल्पना म्हणते, काय सायली, तुझे पण अजब डोहाळे आहेत हा, पण चालू देत, डोहाळे लागलेत ना मग ते पुरवावे तर लागणारच ना, चालू देत तुमचं आईस्क्रीम खायचं काम. आणि ती तिथून निघून जाते. सायली म्हणते, अर्जुन काय गरज होती का सांगायची की मला डोहाळे लागले आहेत म्हणून, दुसरं काही कारण चाललं असतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू नाही का प्रियाला भेटायचं होतं तेव्हा असंच मला सांगितलं होतंस की डोहाळे लागलेत म्हणून, पण ते जाऊ देत, तुला आत्ता आठवलं का? तेव्हा सायली म्हणते की नाही ना, काहीच आठवलं नाही आहे. मग अर्जुन म्हणतो की आपण पुढची गोष्ट रिक्रिएट करूयात. आता इकडे स्मितला सांभाळता ॲप्लिकेशन देत असते आणि त्याच वेळेस अश्विन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, अस्मिताई, बाळाच्या इतक्या जवळ तू फोन ठेवलायस, बाळाच्या हेल्थसाठी ते चांगलं नाही आहे गं, इतकं काय महत्त्वाचं काम चालू आहे? तेव्हा अस्मिता मनातच म्हणते, तुला तर काय सांगू, मिळेल तिथे जॉबचं ॲप्लिकेशन टाकत होते, पण आता जॉब मला मिळवायला हवाच ना. ती विचारते की तुझं काही काम होतं का? तेव्हा अश्विन म्हणतो की तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, बाकी काही नाही. म्हणजे तू तुझं दुःख इतक्या लवकर विसरलीस ना, मग त्याचं एखादा
मार्ग असेल तर मला सांग ना, कारण मला ते जमतच नाही आहे. तेव्हा अस्मिता त्याला समजावून सांगते, कसं असतं ना, आपला पार्टनर आपल्यासोबत चुकीचं वागला याचा दोष आपल्याला नाही द्यायचा आणि तू नेमकी तेच करतोयस. या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे असंच तू समजतो आणि त्यामुळे तुला यातून बाहेर पडता येत नाही आहे. ते पहिलं अगोदर कर. स्वतःला दोष देणं बंद कर. अश्विन म्हणतो, मग या सगळ्यामध्ये माझाच तर दोष आहे ना? अस्मिता म्हणते, अरे असं नाही. प्रिया तुझ्यासोबत नीट वागली नाही आणि त्यात तू आमच्यापासून एक गोष्ट खूप महत्त्वाची लपवून ठेवलीस. अश्विन म्हणतो की बरोबर आहे तुझं, पण मला या सगळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांना इन्व्हॉल्व नव्हतं करायचं, कारण तुम्ही सगळे वीक पडला असता. अस्मिता म्हणते, अरे मम्माचं ठीक आहे, पण मी तुझी सख्खी बहीण आहे ना, मी तर वीक नसते पडले. तू हवं तर मला सांगायला हवं होतंस ना. अश्विन म्हणतो की खरंच चुकलं अस्मिताई माझं, मी सांगायला हवं होतं. अस्मिता म्हणते, प्लीज मला असं परक करू नकोस. मी तुझी सख्खी बहीण आहे ना, मग तू माझ्याशी नाही बोलणार तर मग कोणाशी बोलणार? अश्विन म्हणतो, मला आत्ताही काहीच कळत नाही आहे की मी काय करावं. तेव्हा अस्मिता त्याला समजावते आणि सगळं व्यवस्थित होईल असा धीर देते. इकडे अर्जुन सायली बागेमध्ये आलेले असतात. त्यांना लॉकेटचा सीन रिक्रिएट करायचा असतो. आता एकमेकांच्या मागे धावताना सायली अडखळते आणि म्हणते की अर्जुन, अरे पडले असते ना मी, आता तुझं नाव मी पूर्ण आजीलाच सांगते. अर्जुन घाबरूनच म्हणतो की नको नको, असं काही करू नकोस. तुला माझं लॉकेट आवडलं होतं ना, हे घे लॉकेट. आणि तो तिच्या गळ्यामध्ये लॉकेट घालतो. त्यावेळेस सायलीला मागचे क्षण अस्पष्ट असे आठवू लागतात. सायलीला खूप आनंद झालेला असतो. ती त्याला सांगते की इथे एक छोटासा हौद होता आणि त्या ठिकाणीच मी पडले होते ना, तेव्हाच मी तुझं नाव पूर्णाजींना सांगणार होते आणि मग तुम्हाला लॉकेट दिलं होतं. इतकंच काहीचं आठवतंय, पण याच्या पुढे काय झालं, अगोदर काय झालं हे काहीच मला आठवत नाही आहे. अर्जुन म्हणतो, पण अगोदर तुला काहीच आठवत नव्हतं, आता थोडं तरी आठवतं आहे ना, हीच आपली प्रगती आहे असं समजायचं. आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे ना की छोट्या छोट्या गोष्टी अशाच घडत राहिल्या तर तुला लवकर सगळं आठवेल. आता इकडे अर्जुन मंदिराकडे येत असतो. त्यावेळेस तो पाहतो की अण्णा स्वतःलाच पट्ट्याने फटके मारून घेत आहेत. तो घाबरूनच म्हणतो की अण्णा अहो, हे काय करताय तुम्ही, म्हणजे स्वतःला इतकं मारून का घेताय तुम्ही, हे पहिले बंद करा बरं. तेव्हा महिपत म्हणू लागतो की मी खूप पापं केली आहेत, या पापांपासून मला मुक्ती हवी आहे, मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे, म्हणूनच मी हे सगळं करतोय. माझ्या पापांचा पाढा खूप मोठा आहे. सचिन म्हणतो, अहो पण तुम्ही आता ते आश्रम भक्त हे सगळं करताय ना, मग याच्या काय होणार आहे, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. महिपत म्हणतो, ठीक आहे, पण तू या वेळेला इथं कशासाठी आला होतास? तेव्हा सचिन म्हणतो की अण्णा मला ना थोडेसे पैसे हवे होते, म्हणजे आता तुम्हीच आश्रमाचं काम माझ्याकडे दिलं आहे ना, मग त्यासाठी सिक्युरिटी गार्ड, काही स्टाफ यासाठी मला पैसे लागत होते. तेव्हा महिपत म्हणतो की तिजोरीच्या खाली चावी आहे, घे. आणि तो पुन्हा पट्ट्याने मारायला सुरुवात करतो. सचिन महिपतची तिजोरी उघडतो. त्यामध्ये तिजोरी भरून पैसे असतात. एवढे मोठे पैसे पाहून तर त्याचे डोळेच चमकतात. त्यातली बरीचशी कॅश तो हातामध्ये काढून घेतो आणि विचार करतो की माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त कॅश निघाली या तिजोरीमध्ये. माझी तर लॉटरीच लागली, म्हणजे माझ्या हाती महिपत बाबा नावाची सोन्याची अंडे देणारी कोंबडी आता लागलेली आहे. आता हळूहळू ही सगळी तिजोरी मी खाली करणार, म्हणजे अण्णांचा हा भोंदूपणा माझ्यासाठी बिझनेस ठरणार आहे. आता मी स्वतःवरतीच पैशाचा कसा पाऊस पाडून घेतो ना, आता हे बघाच तुम्ही. आता इकडे अर्जुन सायली डॉक्टरांकडे आलेले असतात. ते तिचं DNA सॅम्पल घेऊन आलेले असतात. तेव्हा अर्जुन सांगतो की मागच्या वेळेस जशी खूप काळजी घेतली होती तशीच काळजी आत्तासुद्धा घ्यावी लागणार आहे. मागचे सॅम्पल तुमच्याकडे असतीलच ना? तेव्हा डॉक्टर हो आहेत असं सांगतात आणि मागच्यासारखीच काळजी घेतली जाईल असंही सांगतात. सायली विचारते की रिपोर्ट कधीपर्यंत मिळेल? तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की 1-2 दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. आता सायली खूप खुश झालेली असते. त्यांना प्रतिमाकडे जायचं असतं. आता इकडे प्रतिमा, सुमन दोघीही सायलीची खूप वाट बघत असतात. तितक्यात राकेश तिथं येतो आणि मला नाश्त्याला दे असं सांगतो. पण सुमन म्हणते, आत्ता सायली अर्जुन येणारच आहेत ना, मग सगळे सोबतच नाश्ता करूयात ना. पण या गोष्टीचा राकेशला फार राग येतो. ते इतके महत्त्वाचे आहेत का की म्हणजे मला उपाशी ठेवलं? आणि मग तितक्यात सायली अर्जुन येतात.
पण ते आल्यानंतर राकेश त्या दोघांनाही टोमणे मारतो, म्हणजे तुमच्यामुळं मला उपाशी राहावं लागलं. आता त्यात प्रतिमाने सायलीच्या आवडीचे थालीपीठं केलेली असतात. त्यावरूनही राकेश म्हणतो की तुला माहिती आहेत ना मला थालीपीठ आवडत नाहीत, मग तरीसुद्धा तू माझ्या आवडीचं का नाही केलंस? तेव्हा सुमन म्हणते जाऊ दे, तुला कॉर्नफ्लेक्स करून देऊ का? असंही तुला तेच आवडतं ना, तू तेच खात असतोस. तेव्हा राकेश म्हणतो अगं अमेरिकेमध्ये मी 2 वर्ष तेच केलेलं आहे. आता इथं आल्यानंतर तरी मला काहीतरी चांगलं खायला मिळेल आईच्या हातचं असं वाटलं होतं, पण इथे सायलीची आवड जास्त महत्त्वाची आहे ना. मग प्रतिमा त्याला समजावते आणि सांगते की तुझ्या आवडीचं सुद्धा मी तुला सगळं काही करून देईन. राकेश पुन्हा टोमणा मारतो, काहीच गरज नाही त्याची, आत्ता सध्या सायलीची आवड महत्त्वाची आहे ना. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.